हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। त्रैलोक्याचा राजा पाहतो ईश्वर, अखंड वनांतर सेवियेले, पहार गुणात सांडोनिया देश, अखंड वनवास सेवियेला, पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी विसंबेना, आणिक इतरांचा कोण तेथे पाड, वैराग्य अवघडायसे आहे। गणेशनाथ म्हणे वैराग्या वाचून, नव्हे उद्धरणा कोणी काळी, पहार गुणाथ सांडोनिया देश, अखंड वनवास सेवियेला, समचरण सरोजम सांद्र नीलाबुधांबं, जगन्विहित पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैरवलासं विठ्ठलं चिन्तयामि, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं, वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। त्रैलोक्याचा राजा पाहतो ईश्वरं, अखंड वनांतर सेवियेले। प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा राय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, वैराग्य रागरसिक संत गोरोबा काका महाराज, सद्गुरु गणेशनाथ महाराज, सर्व सकल संतांना प्रथम प्रणिपात करून आज पुत्रदा एकादशी निमित्त सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या अभंगावर या ठिकाणी अल्पशी चिंतन सेवा आपल्याला करायची आहे। सद्गुरु गणेशनाथ महाराज या अभंगातून भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना नेमकं साधकाची अवस्था कशी व्हावी आणि त्या परमोच्च अवस्थेला साधक गेल्यानंतरच त्या साधकाचा उद्धार होणार आहे। कारण भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर खरोखरच भक्तीचं स्वरूप आपल्याला कळलं पाहिजे। भक्तीतून निर्माण होणारी जी ईश्वरावरची श्रद्धा आहे, ती श्रद्धा बळकट झाली पाहिजे, तरच त्या ठिकाणी त्या श्रद्धेचा किंवा भक्तीचा जो कळस आहे तो गाठला जाऊ शकतो। भाव हा कसा पाहिजे? भक्ती करत असताना भाव हा खरोखरच निष्ठेचा पाहिजे। निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म, निर्धार हे वर्मच कोणये। भक्ती करत असताना भाव हा निष्ठावंत असला पाहिजे।
या भक्तीच्या स्वरूपातून खरोखरच साधकाची जी अवस्था त्या ठिकाणी वाटचाल होणार आहे ते वाटचाल वैराग्य तिकडे वाटचाल होणार आहे. आणि जीवनाचं परमोच्च जर ध्येय जर काय असेल तर ते वैराग्य होणं. वैराग्य म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नाही. वैराग्य अंगी येण्यासाठी अनेक जन्माचं त्या ठिकाणी पुण्याची सामग्री लागते. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मांतराचं पुण्याची सामग्री आहे म्हणून आमच्यावर भगवान परमात्म्याने कृपा केलेली आहे आणि आम्ही कृपेला पात्र झालेलो आहोत. आणि म्हणून भक्ती करत असताना परमार्थ अवस्थेमधल्या 3 अवस्थाच आहेत. भक्ती, ज्ञान, वैराग्य. भक्ती केल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती आहे आणि खरोखरच भक्ती आणि ज्ञान साधकाकडे आल्यानंतर सहजरित्या त्या ठिकाणी साधक हा वैराग्याच्या अवस्थेला गेल्याशिवाय राहत नाही. सर्वसामान्यपणे जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या यातनेतून अनेक प्रकारच्या कष्टातून हा जीव मार्गक्रमण करत असतो. कारण जन्म घेणं आणि परत त्या ठिकाणी मृत्यू त्या जीवाचा होणं, परत जन्म घेणं, परत मृत्यू होणं, प्रत्येक जन्मामध्ये केलेल्या कर्म जे आहे त्या कर्माचं रूपांतर त्या ठिकाणी संचितामध्ये होऊन प्रारब्ध रूपानं त्या जीवाला प्रत्येक जन्माच्या ठिकाणी भोगावंच लागतं. ते प्रारब्ध त्या ठिकाणी कुणाला चुकलेलं नाही. आणि म्हणून सर्वसामान्य जीव असेल, या मृत्यू लोकाच्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर सर्वसामान्य जीव असेल किंवा भगवान परमात्मा ही अवतार घेत असेल, त्या अवतारामागे सुद्धा खरोखरच त्या ठिकाणी कर्माचंच प्रयोजन त्या ठिकाणी आहे. कोणतंही कार्य करत असताना, कोणतंही कर्म करत असताना त्या कर्माच्या मागे कार्य कारण भाव असतो. उगच कोणतीही घटना त्या ठिकाणी होत नाही, उगच कोणतंही कार्य होत नाही. त्याच्या मागे काही ना काहीतरी त्या ठिकाणी शक्ती काम करत असते. आणि म्हणून सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रस्तुत अभंगाच्या ठिकाणी सांगतात की संपूर्ण विश्वाची ज्याने निर्मिती केलेली आहे असा भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे. साकार रूपामध्ये तो येऊ शकतो, निर्गुण रूपामध्ये तो आहे. सर्व घटे राम देहाधेयी एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी स्थित स्वरूपात असणारा हा भगवान परमात्मा व्यापकतेने सुद्धा तेवढाच आहे आणि सूक्ष्मतेने सुद्धा तेवढाच भगवान परमात्म्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. आणि या भगवान परमात्मा जो सर्व त्या ठिकाणी व्यापलेला जळी स्थळी काष्टी पाशानी सकळ आहे वनमाळे जेते तेते. अहो म्हटले भगवान परमात्म्याची जी असणारी ही माया आहे ती अगम्य माया आहे. ती कोणालाही या ठिकाणी मायाचं कळलेलं नाही. कारण एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मार्कंडेय ऋषीनं प्रश्न केला की भगवान परमात्मा तुमची माया म्हणत आहात, तुमची माया नेमकी काय आहे ते आम्हाला थोडी दाखवा. तर सहजरित्या या ठिकाणी भगवान श्रीकृष्णानं माया दाखवलेली आहे. ज्यावेळेस या चार युगाचा काळ क्रमित होतो आणि
महाप्रलय काळ आल्यानंतर सत्वयुगाची त्या ठिकाणी सुरुवात होत असते. ज्यावेळेस संपूर्ण ह्या सृष्टीच्या ठिकाणी सर्वच्या सर्व नाहीस झालं, एकमेव मार्कंडेय ऋषी सैरवैर अवस्थेमध्ये त्या ठिकाणी फिरू लागले. फिरत असताना नेमकं काय करावं, कुठं जावं, काय कुणाचा थांगपत्ता नाही. जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी. हा संपूर्ण ब्रह्मांडाच्या ठिकाणी एक त्या ठिकाणी वडाचं झाड त्या ठिकाणी त्यांना दिसलं आणि त्या झाडाखाली एक पाळणा होता आणि त्या पाळण्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा झोपलेले होते. कोणच नाही या जगाच्या ठिकाणी आणि एकमेव असं असणार हा गोंडस बाळ येऊन पाहतात आणि ज्या वेळेस पाहिल्यानंतर त्या बाळानं आ करून पाहिलं आणि आ केल्यानंतर आजही त्या ठिकाणी खरोखरच हे संपूर्ण ब्रह्मांड 14 भुवन त्रैलोक्य याचं सर्व या ठिकाणी सर्व त्रैलोक्याचं दर्शन त्या ठिकाणी कुणाला झालं तर ते मार्कंडेय ऋषींना या ठिकाणी झालेलं आहे. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याने म्हटले, बघितले का म्हटले माझी माया कशी आहे ती. त्यावेळेस खरोखरच ही भगवान परमात्म्याची माया जी आहे ते अगम्य आहे. ते श्रुती शास्त्र वेदाला सुद्धा या ठिकाणी कळलेली नाही, पुराणाला कळलेली नाही. परंतु असा जो असणारा व्यापक परमात्मा, या व्यापक परमात्म्याला सुद्धा जन्म घेतल्यानंतर खरोखरच या ठिकाणी वनवास त्या ठिकाणी सहन करावा लागलेला आहे. या मृत्यू लोकाच्या ठिकाणी आल्यानंतर मृत्यू लोकाचे जे नियम आहेत ते नियम सर्वांसाठी त्या ठिकाणी लागू आहेत. जरी भगवान परमात्मा अलौकिक असला तरी भगवान प्रभू रामचंद्राने अवतार घेतला, मानवासारखं त्या ठिकाणी प्रत्येक कार्य केलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरु गणेशनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात की त्रैलोक्याचा राजा पाहतो ईश्वर, अखंड वनंतर सेविये. त्रैलोक्याचा राजा जो असणारा, संपूर्ण एका अंशाने ह्या सर्व सृष्टीला धारण करणारा, माझे एके अंशे हे जग व्यापिले असे, असा जो सर्व पदार्थामध्ये स्थित स्वरूपात सर्व जीव मात्रामध्ये या ठिकाणी ओतपोत भरलेला जो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याला सुद्धा काय करावं लागलेलं आहे, अखंड वनांतर सेवावं लागलेलं आहे. वनाच्या ठिकाणी भगवान परमात्मा गेलेले आहेत. आणि म्हणून भगवान परमात्म्याला मृत्यू लोकाच्या ठिकाणी आल्यानंतर ते कर्मगती त्या ठिकाणी चुकलेली नाही, तर इतर जे असणारे आपल्यासारखे सर्वसामान्य जे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी हा विश्वाचं गणित, विश्वाचं कोड हे खूपच या ठिकाणी क्लिष्ट आहे, खूपच या ठिकाणी अवघड आहे. याच्यातून तरुण जाण्यासाठी काय करावं लागतं जेणेकरून ह्या जीवाचा उद्धार होईल. जीवाचा उद्धार होण्यासाठी वैराग्याशिवाय जीवाचा उद्धारच होत नाही. वैराग्य अवस्था निर्माण करणारं एकमेव साधन या पृथ्वी तलावर जर कोणतं असेल तर ते सद्गुरूचं साधन आहे. सद्गुरू शिवाय या ठिकाणी कृपा कुणीच, सद्गुरूचा श्रीगुरूचा या ठिकाणी हात आपल्यासोबत असेल तरी सर्व काही या ठिकाणी शक्य आहे. श्री गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची जोगी सिद्धी पावे. जोपर्यंत सद्गुरूचा वरदहस्त जीवावर त्या साधकावर येत नाही तोपर्यंत वैराग्यशीलता त्या जीवाच्या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि म्हणून अनेक उदाहरण आपल्याला प्रस्तुत अभंगाच्या ठिकाणी सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी दिलेले आहेत. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात की पहा रघुनाथ सांडोनिया देश, अखंड वनवास सेवियेला. भगवान प्रभू रामचंद्रांनी आपली जी असणारी अयोध्या नगरी सोडून वनाच्या ठिकाणी गेलेली आहेत. कारण जरी भगवान परमात्म्याचं जे
प्रत्येक कार्य त्या कार्यामाग काही ना काहीतरी वेगळं जे असणारं स्वरूप असतं, वेगळा कार्यकारण भाव असतो. कारण वनाच्या ठिकाणी गेले म्हणजे अगोदर ज्या काही घडलेल्या घटना आहेत त्या घटनेला सहानुकूल अशाच पद्धतीचं भगवान परमात्म्याचं ते कर्म त्या ठिकाणी असतं, ते कार्य असतं. आणि म्हणून प्रभू रामचंद्र सुद्धा अयोध्या नगरी सोडून वनाच्या ठिकाणी गेली आणि अखंड वनवास त्या ठिकाणी सोसला. कारण वाल्मिक ऋषीनं ज्यावेळेस हे रामायणासारखं महाकाव्य लिहिलेलं आहे, वाल्मिक ऋषीनं रामायणासारखं या ठिकाणी हे महाकाव्य लिहिलेलं आहे. रामायण घडण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं आणि जसं वाल्मिक ऋषीनं रामायण लिहिलेलं आहे ना, तशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांना कार्य करावं लागलेलं आहे. आणि म्हणून वनाच्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र गेल्यानंतर अनेक त्या ठिकाणी कार्य केलेले आहेत, अनेक राक्षसांचा वध केला. कारण भगवान परमात्माचा अवतारच कशासाठी आहे? धर्म रक्षावया अवतार तुगेसी आपल्या पाळीसी भक्तजना, किंवा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाची सहारी. भक्ताचं पालन करायचं, दुर्जनाचा संहार करायचा, हे भगवान परमात्म्याचं वाक्य आहे, ब्रीद आहे. त्या ठिकाणी साधू संतांचं सृजन करायचं आहे. कारण याच्यासाठीच भगवान परमात्मा आहे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळेस धर्माची पुनर्स्थापना करणं, साधू संतांचं रक्षण करणं, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, वैराग्य मार्ग याची प्रतिष्ठापना करणं, हे भगवान परमात्म्याचं काम आहे. आणि यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगानुयुगे या ठिकाणी जरी भगवान परमात्म्याने अखंड वनवास जरी सेवलेला असला तरी त्या ठिकाणी कृपा केलेली आहे. खरोखरच भक्तांचं उद्धरण केलेलं आहे. कारण का? गणेशनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगत आहेत की वैराग्य वाचून त्या ठिकाणी उद्धरण कोणत्या काळी होणार नाही. आयुष्यभर शबरी मातेने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? भगवान प्रभू रामचंद्राची वाट पाहिलेली आहे. ज्यावेळी वयाच्या 10व्या वर्षीच मातंग ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी शबरी माता आलेली आहे आणि खरोखरच तिचा उपदेश झाला. संपूर्ण जगाच्या ठिकाणी सार काय आहे, असार काय आहे, एकमेव गोविंद जो असणारा तो सार आहे. अविनाशी जो भगवान परमात्मा, अविनाशी करी आपुल्याली ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. गोविंदाचे भगवान प्रभू रामचंद्राचा मनाचा वेध त्या ठिकाणी गुरुच्या कृपा आशीर्वादाने घेतला आणि आयुष्यभर शबरी माता त्या आश्रमाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची वाट त्या ठिकाणी पाहत आहे. आणि खरोखरच भगवान प्रभू रामचंद्रांनी वनाच्या ठिकाणी आल्यानंतर शबरी मातेला दर्शन दिलं. हा उद्धार त्या ठिकाणी शबरी मातेचा केलेला आहे. अहिल्याचा उद्धार केला. नाना प्रकारची जी या जनस्थानाच्या ठिकाणी राक्षस होती, खरदूषणासारखे, त्रिशरासारखे राक्षस होते, त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांनी सर्वांचा 14,000 खरदूषण राक्षसांचा वध करून खरोखरच सर्व जे असतात, ज्या ज्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचे पाय लागलेले आहेत ते सर्वच्या सर्व पशु असतील, पक्षी असतील, पाषाण असतील, जड असेल, सर्वांचा उद्धार त्या ठिकाणी झालेला आहे. आणि या मार्गातून हनुमंतासारखा भक्त या ठिकाणी भक्तांचा शिरोमणी
खरोखरच या जगताच्या ठिकाणी हनुमंतरायासारखी दासत्वाची जी असणारी भक्ती करावी, हनुमंतरायासारखं वैराग्य आपल्यामध्ये सुद्धा यावं, भक्तामध्ये साधकामध्ये यावं, ही प्रेरणा खरोखर भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी त्यांच्या अवतार कार्यामध्ये घालून दिलेली आहे. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्या नगरीच्या ठिकाणी आले, सर्व वानर सेना आलेले आहे, विभीषण आलेले आहे, नळ नीळ जांबवंत सुग्रीव सर्व आल्यानंतर सर्वांची गोळवण प्रभू रामचंद्र करू लागले. करत असताना मग हनुमंतरायाने एवढी सेवा केलेली आहे. काय केलेली आहे? लंकेच्या ठिकाणी हनुमंतराय गेले, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. रावणाच्या लंकेमध्ये हनुमंतराय गेले, संपूर्ण लंका जाळून टाकली, सीतेचं शोधन केलं. केले सीतेचे शोधन त्या ठिकाणी सीतेचा शुद्धी केली. लक्ष्मणाची प्राणांत अवस्था होती, मूर्छित अवस्थेमध्ये लक्ष्मण पडलेली होती. ज्याने सीता शोध केले, राम सीता भेटविले, द्रोणागिरी जो आणिला, लक्ष्मण उठविला. द्रोणागिरी जो आणिला, लक्ष्मण उठविला. द्रोणागिरी पर्वत हनुमंतरायाने आणून लक्ष्मणाला त्या ठिकाणी उठवलेला आहे. आणि खरोखरच अयोध्या नगरीच्या ठिकाणी हनुमंतरायाला ज्यावेळेस एक चित्ररत्नाचा हार त्या ठिकाणी दिला आणि हार हातामध्ये घेऊन हनुमंतरायाने पाहिलं, एका वृक्षावर हनुमंतराय गेले आणि एक एक मणी त्या ठिकाणी तोडून पाहत आहेत, त्या मण्यामध्ये माझा राम दिसत नाही. एवढी वैराग्यता हनुमंतरायाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी निर्माण कशामुळे झाली? प्रभू रामचंद्रामुळे झाली. म्हणून जरी भगवान प्रभू रामचंद्राने देश सोडलेला असला, पहार गुनाथ सांडोनिया देश, अखंड वनवास सोसियेला, अशा पद्धतीने भगवान परमात्म्यांनी जड जीवांचा उद्धार करण्यासाठी हा अवतार धारण केलेला आहे. आणि खरोखरच महाभारतातला सर्वांना प्रसंग माहीत आहे. महाभारत ज्यावेळेस घडलं, कारण का भगवंताच्या मार्गाने जाणारे भक्त आणि अधर्माने त्या ठिकाणी जाणारे याच्यामध्ये फरक आहे. कारण संपूर्ण सृष्टी ही रज तम आणि सत्वाने या ठिकाणी व्यापून गेलेली आहे. या तिन्ही अवस्थेच्या पलीकडला भगवान परमात्मा आहे. आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने कौरव आणि पांडव यांच्यामध्ये शिष्टाई घडून आणण्याचा प्रयत्न केला की हे युद्ध करणं बरोबर नाही. ज्या कुरुवंशाच्या ठिकाणी तुम्ही जन्माला आलेला आहात ना, सर्वांनी आनंदाने राहा. ज्यांचं राज्य आहे त्या राज्याचा अंशतः भाग पांडवालाही मिळाला पाहिजे. परंतु दुर्योधनानं सांगितलं, सुईच्या टोका एवढी सुद्धा जमीन त्या ठिकाणी मी देणार नाही. हे सांगितल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याने युद्ध होऊ नये याच्यासाठी शिष्टाईचा मार्ग अवलंबन केला. सर्व नीती त्या ठिकाणी वापरली, विदुराची नीती त्या ठिकाणी झालेली आहे. आणि आता हे युद्ध होणार हे अटळ आहे. त्यावेळेस एकदा श्रीकृष्ण परमात्मा महालाच्या ठिकाणी आपल्या झोपलेली होते. आणि तेवढ्या वेळामध्ये सुरुवातीला अर्जुन आला आणि अर्जुन आल्यानंतर भगवान परमात्मा झोपलेल्या ठिकाणी, आता भगवान परमात्मा झोपलेले आहेत, झोपलेला उठवलं नाही पाहिजे हा विचार करून अर्जुनानं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मस्तकापाशी जवळ या ठिकाणी थांबले. आणि त्याच वेळेस दुर्योधनही आला. दुर्योधन पायापाशी येऊन थांबला. भगवान कृष्ण परमात्मा जागे झाल्यानंतर समोर दुर्योधन दिसला. उठल्या समोर दुर्योधन दिसला आणि दुर्योधनाला सुरुवातीला बोलायचं चालू केलं की दुर्योधनाने सांगितलं युद्ध तर होणार आहे. मग
तुम्ही सुद्धा युद्धाच्या ठिकाणी सहाय्य केलं पाहिजे. त्यावेळेस भगवान कृष्णानं सांगितलं की माझी एक अट आहे म्हटलं, एका बाजूला ही संपूर्ण यादव सेना आणि एका बाजूला स्वतः मी. नेमकं तुम्हाला मी हवा असेल मी युद्धाच्या ठिकाणी शस्त्र सुद्धा घेणार नाही, पण ही माझी यादव सेना आणि मी अशा पद्धतीची विभागणी केली. त्यावेळी दुर्योधनानं दुसरा तिसरा विचार न करता संपूर्ण यादव सेना आमच्याकडे यावी अशा पद्धतीचं बोल त्या ठिकाणी बोलले. आणि मग यादव सेना दुर्योधनाच्या बाजूनं गेल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा हा अर्जुनाला या ठिकाणी लाभलेला आहे, अर्जुनाच्या बाजूने झाला. आणि तेवढंच त्या ठिकाणी अर्जुनाला सुद्धा पाहायचं होतं, पांडवांना सुद्धा भगवान कृष्ण परमात्माच हवा होता. 7 अक्षौहिणी सैन्य हे पांडवाचं आहे, 11 अक्षौहिणी सैन्य कौरवाचं आहे. आणि त्या हस्तिनापुराच्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या ठिकाणी हे युद्ध झालं. पण युद्ध झालं त्याच्या मागची भूमिका जी आहे ती खूप मोठी भूमिका. युद्ध का झालं, कशापायी युद्ध झालं, नेमकं सर्व महाभारत त्या ठिकाणी खरोखरच 1.25 लाख जे असणाऱ्या ज्याचे श्लोक आहेत असा जो महाभारताचा भाग जो आहे खरोखरच त्या महाभारतामध्ये त्याचं वर्णन व्यास मुनीनं केलेलं आहे. आणि जीवनामध्ये पांडवाच्या वनवास आला, दूतकोरडेमध्ये पांडव हरले, 12 वर्षाचा वनवास त्या ठिकाणी भोगावा लागला. परंतु वनाच्या ठिकाणी जात असताना लाक्षाग्रहामध्ये त्या ठिकाणी खरोखरच संकट आलं, वेळोवेळी संकट आलं. प्रत्येक संकटातून मार्ग काढत काढत पांडव पुढे पुढे चालले. परंतु एवढा दुर्धर 12 वर्षाचा वनवास जरी पांडवाच्या नशिबी आला, नशिबानं त्यांना त्या ठिकाणी तो वनवास भोगावा लागला, तरी भगवान परमात्माला, ईश्वराला, श्रीकृष्ण परमात्म्याला ते विसरलेले नाहीत. 1 वर्ष अज्ञातवासामध्ये होते, 14-12 वर्ष वनवास, 13वं वर्ष जे आहे ते अज्ञातवासाचं. त्याही अज्ञातवासामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन सोडलेलं नाही. वेळोवेळी भगवान चिंतनाचं नाम या ठिकाणी गायलेलं आहे. एकमेव केशवाचं नाव या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी, अंतकरणाच्या ठिकाणी केशवाचं, मग जागृती अवस्था असू द्या, सुषुप्ती अवस्था असू द्या, स्वप्नी अवस्था असू द्या, त्यामध्ये एक क्षणभर सुद्धा भगवान परमात्म्याला पांडवांनी विसरलेले नाही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, अशी जशी अवस्था असावी ना, किंवा हा जो असणारा देह राहील अथवा जाईल, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ बाहो, अशी अवस्था पांडवाची झाली. आणि पांडवांना त्या वनवासामध्ये भगवान परमात्म्याला विसरलेलं नाही. पाहाते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवासी विसंबेना. सद्गुरु गणेशनाथ महाराज अभंगाच्या 3य चरणाच्या ठिकाणी सांगतात की पांडव जे आहेत, या पांडवांनी एक क्षणभर सुद्धा भगवान परमात्म्याला विसरलेलं नाही. आणि खरोखरच एवढे संकट आले, एवढ्या सर्व गोष्टी झाल्या, तरी पांडवांनी भगवान परमात्म्याला विसरले नाहीत. आणि राजा धर्मासारखा एवढा वैराग्यशील व्यक्ती, खरोखरच सत्वशील, सत्वानं चालणारा, सत्यानं चालणारा, ज्याच्याकडे सत्यच आहे, खोटेपणा त्या ठिकाणी नाही, हे बेदावळी धर्मराजाची आहे. जीवनभर त्या ठिकाणी सत्याच्या मार्गाने चालल्यामुळं खरोखरच काय ती वैराग्यशीलता त्या ठिकाणी राजा धर्माची सुधारली. ज्यावेळेस भीष्माचार्य शरपंजरीच्या ठिकाणी पडलेली होती, भीष्माचार्यांनी शरपंजरीवर असताना राजा धर्माला उपदेश केला की नेमकी अशी अवस्था का झाली. तर धर्मानं सांगितलं, भीष्माचार्यांनी सांगितलं की हे राजा धर्मा, तो आयुष्यभर सत्वनिष्ठेने राहिलेला आहेस, सत्तेच्या मार्गावर चाललेला आहेस. जरी आम्ही या ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्ती केलेली असेल, अनुसंधान आमचं भगवान परमात्म्यावर जर असेल, तर आम्ही विरुद्ध पक्षाच्या ठिकाणी होतो.
असत्याचा साथ देत होतो, म्हणून हे आमच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं कष्ट आलं. आणि एक एक थेंब जे आहे, शरपंजरीवर असताना भीष्माचार्याचं रक्ताचं एक एक थेंब त्या ठिकाणी बाहेर पडत असताना ही सात्विकता, सात्विक बुद्धी त्या ठिकाणी भीष्माचार्यांची होती. सर्वच्या सर्व त्या ठिकाणी एक अलौकिक असा असणारा राजधर्म जगाच्या ठिकाणी भीष्माचार्यांनी राजा धर्माला सांगितला. खूप मोठं जे असणार ते पर्व आहे ते अनुशासन भीष्म पर्वाच्या ठिकाणी राजानं नेमकं राज्यकारभार कसा चालावा याचं विश्लेषण त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि खरोखरच भगवान परमात्म्याचं ज्यावेळेस हे ज्ञान होतं ना, त्यावेळेस सहज त्या ठिकाणी त्या साधकाच्या ठिकाणी वैराग्य अवस्था आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की अनेक इतरांचा कोण तेथे पाड, वैराग्य अवघड ऐसे आहे. सर्वसामान्य गोष्ट नाही वैराग्य म्हणजे, वैराग्य अवघड ऐसे आहे. साधं वैराग्य नाही. सद्गुरू गणेशनाथ महाराजांचं उदाहरण बघा. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना सद्गुरू गणेशनाथ महाराजांची महती कळाली, असा एक विरक्त साधू आहे, साधू पुरुष आहे. तो साधू पुरुष सर्वसामान्य जीवांना तर उपदेश देत आहे. सद्गुरू ही पदवी गणेशनाथ महाराजांना आरूढ झालेली आहे. उपदेश देत आहेत, सर्वांचं कल्याण करत आहेत. ज्याच्या मस्तकावर सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा हात पडेल, खरोखरच या जीवनातून त्या ठिकाणी त्याचं कृत कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. एवढा हा साधूचा वर्ग हस्त आहे. सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी कीर्ती ऐकली की महाराज स्वतः झाडांना सुद्धा उपदेश दिलेला आहे, झाडांना नैवेद्य दाखवण्यात दिलेला आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सद्गुरू गणेशनाथ महाराजांची महती कळाली, महाराजांना बोलावून घेतलं. महाराज त्या दरबाराच्या ठिकाणी आले, त्या ठिकाणी थांबले. आणि खरोखरच आता राज दरबाराच्या ठिकाणी किंवा राजाचा जो असणारा पाहुणचार, तो विशेष प्रकारचा पाहुणचार. सद्गुरू गणेशनाथ महाराजांना त्या ठिकाणी पलंगावर झोपण्याची व्यवस्था केली, गादीवर झोपण्याची व्यवस्था केली. पण वैराग्याचे शिरोमणी आहे ते सद्गुरू गणेशनाथ महाराज. पलंगावर झोपण्यासाठी ज्यावेळेस आरूढ झाले त्यावेळेस म्हणले, जर आपण ह्या गादीवर झोपलो तरी शरीराला सुखाची या ठिकाणी सवय लागेल, गादीवर त्या ठिकाणी झोपण्याची सवय लागेल. आणि म्हणून सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी काही दगड जे आहे, दगडगोटे खडे त्या पलंगावर टाकले आणि खड्यावर सद्गुरू गणेशनाथ महाराज झोपलेले आहेत. किती वैराग्यता. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना सद्गुरू गणेशनाथ महाराजांची वैराग्यता कळाली त्यावेळेस खरोखर धन्य धन्य म्हटली. आणि तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा गादीवर झोपण्याचा त्यांनी कधी जीवनामध्ये पुढील प्रयत्न केला. असं भक्तीचा महिमा सांगणारा जो ग्रंथ या ठिकाणी आहे भक्ती विजय, या भक्ती विजयमध्ये सद्गुरू गणेशनाथ महाराजांचं कार्याचं त्या ठिकाणी वर्णन खरोखरच महाराजांनी केलेलं आहे. काय वैराग्यता त्या ठिकाणी सद्गुरू गणेशनाथ महाराजांची आहे. अहो, काही लोक त्या ठिकाणी आले, गणेशनाथ महाराजांना म्हणू लागले, महाराज या ठिकाणी खरं काहीतरी जादू करत असतील, काहीतरी चिटकी करत असतील, नाना प्रकारचा उपाय करत असतील. काही लोक जे गणेशनाथ महाराजांच्या सान्निध्यामध्ये आले ते सर्व लोक गणेशनाथ महाराजांसोबत जाऊ लागले. एकमेव असणारं भक्ताचं अधिष्ठान, एकमेव असणारं भगवान परमात्म्याचं अधिष्ठान, भगवान परमात्म्याचं नामचिंतन, गायन, नामचिंतन, कीर्तन करणं, भजन करणं, याच्या व्यतिरिक्त सद्गुरू गणेश महाराजांनी काय केलेलं नाही. एवढी वैराग्यता सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या जीवनामध्ये आलेली आहे. तशी वैराग्यता आल्याशिवाय
जीवाचा उद्धार होणार नाही, जीवाचा उद्धार होणार नाही. सद्गुरू गणेशनाथ महाराज सांगतात की उद्धार जर करून घ्यायचा असेल तर खरोखरच एकनिष्ठतेनं अनुसंधान फक्त आपल्या जीवनामध्ये कुणाशी, भगवंताची, ईश्वराशी अनुसंधान लावलं पाहिजे. तेव्हाच त्या जीवाचं उद्धरण या ठिकाणी होत असतं. म्हणून गणेशनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या ठिकाणी सांगतात, गणेशनाथ म्हणे वैराग्य वाचून नव्हे उद्धरण कोणी काळी. जोपर्यंत वैराग्य येणार नाही, मग वैराग्य कशामुळे येतं? साधू संतांच्या सहवासातून वैराग्य येत असतं. साधू संतांच्या सहवासातून, भगवंताच्या नामचिंतनातून. आणि ज्या दिवशी खरोखरच वैराग्यशील, तत्वशील अशा साधू पुरुषाची भेट होईलच. संताची भेट होणं ह्या जगाच्या ठिकाणी दुर्लभ आहे. बहु दुर्लभ आहे संत भेटी. संत भेट ही दुर्लभ आहे. आणि ज्यावेळेस संताची भेट होईल मग त्या ठिकाणी त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. उपजले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता निवारली. भाग्य उजळलं त्या ठिकाणी आलेलं आहे. सहज बोलणे हितोपदेश करुणे सायास शिकविती. साधू संतांचा या ठिकाणी भेट झाली. साधू संतांचा सहज बोलण्यातून त्यांनी त्या ठिकाणी उपदेश करतात. आणि संत चरण लागता रज सहज वासनेची बीज जळून जाय. अशा पद्धतीने ज्यावेळेस हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्स, अहंकार या षड विकाराची ज्यावेळेस रांगोळी होईल ना, त्यावेळेस मग खरोखर त्या जीवाच्या ठिकाणी, साधकाच्या ठिकाणी वैराग्यता आल्याशिवाय राहत नाही. आणि वैराग्य वाचून जीवाचं उद्धरण होणार नाही. एवढं महत्व त्या ठिकाणी सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी वैराग्याचं दिलेलं आहे. वैराग्याचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणून त्रैलोक्याचा राजा पाहतो ईश्वर, अखंड वनांतर सेविले. असा जो असणार भगवान परमात्मा त्रैलोक्याचा राजा आहे, त्यांनाही त्या ठिकाणी वनांतर सेवलेला आहे. प्रत्येक हा देहच त्या ठिकाणी प्रारब्धा अधीन आहे. जोपर्यंत आपण प्रारब्ध अधीन त्या ठिकाणी आहे, जीवनामध्ये त्या ठिकाणी दुःख मानायचं नाही. समाधान वाहिला उद्वेग दुःखची, केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आणि म्हणून अशा पद्धतीनं वैराग्य अवस्था साधकाच्या जीवनामध्ये यावी. सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा अनुग्रह व्हावा. सद्गुरू गणेशनाथ महाराजांची खरोखरच अभंग गाथा आहे. त्या अभंग गाथेचं पारायण व्हावं. अभंग गाथेचे प्रत्येक अभंग वारंवार डोळ्यासमोर यावे. काय त्या अभंगाचा सखोल अर्थ सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत मांडलेला आहे. आणि खरोखरच आपल्या लातूर जिल्ह्याचं भाग्य आहे. लातूर जिल्ह्याचं भाग्य आहे. लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा संतांची भूमी या ठिकाणी म्हणावंच लागतं आपल्याला. साधू संत या ठिकाणी लातूर भूमीमध्ये होऊन गेलेली आहे. ते सद्गुरू गणेशनाथ महाराजांचं जागृत देवस्थान उजनी आणि सारसा या दोन नगरीच्या ठिकाणी विस्तृत वर्णन त्या ठिकाणी भक्ती विजयमध्ये केलेलं आहे. आणि खरोखरच या संत मांदियाळीमध्ये सद्गुरू गणेशनाथ महाराजांचं या संपूर्ण महाराष्ट्राच्या ठिकाणी अलौकिक स्थान आहे. वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी सद्गुरू गणेशनाथ महाराजांचं अलौकिक स्थान आहे. आणि खरोखरच या अभंगातून साधक जीवनामध्ये ज्यावेळेस हे अभंग येतील, निश्चित त्या साधकाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्यक्ष त्या जीवावर कृपा करणारे गणेशनाथ महाराज आहेत. हे जागृत देवस्थान आहे. सर्वांवर या ठिकाणी कृपा करणारे आहेत. आणि म्हणून आजच्या या एकादशीच्या दिवशी, पुत्रदा एकादशीच्या निमित्त प्रत्येक एकादशीला सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या अभंगावर प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी सुरू आहे. आणि आजच्या या एकादशी निमित्त माझ्यासारख्या या ठिकाणी पामराकडे मज पामरा काय थोरपण पायाची वाहन पायी बरी, अशा पद्धतीनं माझ्याकडे ही प्रवचन रूपी सेवा आली.
आणि आपल्याला आपल्या बुद्धीला जसं जमल, सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं जसं आपल्याला या अभंगावर चिंतन मांडता आलेलं आहे, तशा पद्धतीनं हनुमंतरायाच्या या पावन दरबाराच्या ठिकाणी मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि झालेली सेवा भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र असतील, भगवान साक्षात हनुमंतरायाच्या या ठिकाणी चरणी सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल 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 पुंडलिकाय वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय.